चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडा 65 बनवणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य पाहिजे मी तुम्हाला स्क्रीनवर पण मेन्शन करते आणि इथे पण सांगते। तर चला बनवूया। सर्वप्रथम पहिले आपण अंडे असे कट करून घेऊ आणि यामधला जो येलो भाग असतो ना तो आपल्याला काढायचा आहे, तो साइडला वेगळा करायचा आहे, कारण की आपण फक्त या पांढऱ्या असा पूर्ण येलो भाग काढून घेऊन आपल्याला व्हाईट वाला अंड ठेवायचा आहे। आता अंड्याला आपल्याला असे स्लाइस मध्ये बारीक कट करून घ्यायचा आहे। याच्या कशा पण तुम्ही कापण्या करू शकतात, माझ्या थोड्या बारीक करायच्या जेणेकरून आपल्याला व्यवस्थित अंड्याचं मिश्रण व्यवस्थित बनवता येईल। अशा आता आपण ह्या कापण्या करून घेतलेल्या आहेत आणि ह्या अशा एका बाउल मध्ये काढायच्यात। बाउल मध्ये काढल्याच्या नंतर यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत, कारण की अद्रक लसूणच्या पेस्टनी याला चव येते। परत थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे, तर ते मी टाकून घेत आहे। हा मसाला आपण घेतलेला आहे फ्रायचा, अंडा 65 चा मसाला आहे, तो पण आपण थोडा टाकून घेऊ। यामध्ये चवीनुसार लाल मिरची पावडर टाकायची आपल्याला, तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं तुम्ही ऍडजस्ट करू शकता। परत थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। मसाल्यामध्ये आपल्या ऑलरेडी मीठ आहे त्यामुळे आपण थोडं कमी टाकलं आहे। हे मिश्रण आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, थोडं थोडं पाणी टाकत मिक्स करायचं आणि याचे जसे आपण भजे बनवतो तसं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यात थोडं थोडं गरजेनुसार पाणी ऍड करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं बॅटर थोडं थिकच ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला अलग अशी भजे कसे करतो आपण तसे सोडता येईल। ठीक आहे, तर हे मिश्रण बघा रेडी आहे। हे मिश्रण बघा रेडी आहे। आपल्याला असं थिक एवढं मिश्रण करायचं जेणेकरून आपण असं हातामध्ये घेऊन असं तेलामध्ये सोडू शकतो। आता आपण तेल गरम करायला ठेवलं आहे, यात तेल थोडं गरम झालं की आपण हे बॅटर याच्यामध्ये असे वडे करून सोडायचे आहे। असे वडे आपण सोडून घेणार आहोत। तर बघूया आपण तयार झालेत का नाही, थोडा आणखीन वेळ तळून देऊ। आपल्या 65 ला कसा कलर मस्त आलेला आहे। वडेला एकदा असं हे बघा, वडे असे थोडे हलवून घ्यायचे आणि क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। मीडियम गॅस करूनच हे तळायचे, तेव्हाच हे क्रिस्पी होतात, आजपर्यंत क्रिस्पी होतात। त्याला असं मीडियम गॅसवरच आपल्याला तळून घ्यायचे आहेत, फ्राय करायचे आहेत। तर बघा आपली 65 रेडी आहे आणि याला सुरेख असा कलर सुद्धा आलेला आहे आणि खाण्यासाठी हे इतके क्रिस्पी आहेत बघा। तर आपल्या वड्याचा आवाज बघा कसा येतोय, एकदम क्रिस्पी झालेले आहेत आणि खायला पण एकदम सुपर आहे।